नमस्कार, मी डॉक्टर लक्ष्मीकांत जयप्रकाश गौड, प्राचार्य, स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, लातूर. लातूर शिक्षण नगरीमध्ये JSPM संचलित स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निकची स्थापना आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार माननीय श्री शिवाजीराव पाटील कवेकर साहेब यांनी अध्यात्म, विज्ञान व व्यावसायिकता या 3 सूत्रावरून सन 2013मध्ये स्थापना केली. आमच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये सुरुवातीस सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या 5 शाखेमध्ये पॉलिटेक्निकचे शिक्षण सुरू झाले. सन 2013 साली स्थापना झालेल्या या पॉलिटेक्निक महाविद्यालयाने आपल्या उत्कृष्ट अध्यापन, उत्तम दर्जाचे औद्योगिक प्रशिक्षण, नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट या वैशिष्ट्यामुळे मराठवाड्यातील पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये आमचे मानाचे स्थान आम्हाला मिळवता आले. तसेच आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री अजित पाटील कवेकर साहेब, उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्या प्रेरणेतून यावर्षी सन 2024 पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या नवीन शाखेची सुरुवात करण्यात आली. ही शाखा सुरू करणारे मराठवाड्यातील आमचे एकमेव पॉलिटेक्निक महाविद्यालय आहे हे मला सांगावे असे वाटते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक शब्द नसून हा एक बदल आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे क्षेत्र अत्यंत वेगाचे आहे, म्हणूनच या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होत आहे आणि त्यामुळेच येणारे युग हे AIचे युग असेल हे मी नक्की सांगू शकतो. आपल्या पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारच्या MSBT अंतर्गत स्पर्धेचे आयोजन केले जाते. एक विशेष बाब म्हणजे ह्या सर्व स्पर्धेला MSBT आम्हाला स्पॉन्सरशिप देत असते आणि त्या स्पॉन्सरशिपच्या मार्फत आम्ही हे विविध स्पर्धा राबवत असतो. त्यामध्ये जसं MSBTची राज्यस्तरीयवर टेक्निकल क्विज स्पर्धा आम्ही दरवर्षी घेत असतो. मागील वर्षी झालेल्या टेक्निकल क्विज स्पर्धेमध्ये 25पेक्षा जास्त महाराष्ट्रामधील पॉलिटेक्निक महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. त्यांच्या कॉलेजेसमधले विविध विद्यार्थी याच्यामध्ये सहभाग झाले आणि विशेष बाब म्हणजे आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या टीमनी 3रा क्रमांक ह्याच्यामध्ये पटकावला. तसेच शासनाचे विविध उपक्रमसुद्धा आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये राबवत असतो. त्यामध्ये मेरी माटी मेरा देश अभियान असेल, झाडे लावा झाडे जगवा अभियान असेल, हे सगळे विविध प्रकारचे अभियान आम्ही राबवत असतो. आमच्या महाविद्यालयाची सुरुवात दररोज हे राष्ट्रगानने होत असते. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आम्ही योगा अँड मेडिटेशनसुद्धा घेत असतो. विद्यार्थ्यांच्या शारीरिक स्वास्थ्यावरसुद्धा आमचा खूप लक्ष असतो. अभ्यासासोबत विद्यार्थ्यांना स्पिरिच्युअल एज्युकेशनचे शिक्षणहीसुद्धा आम्ही देत असतो. कॉलेजमध्ये दरवर्षी आम्ही कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करत असतो. मागच्या 10 वर्षाच्या प्रवासामध्ये आजपर्यंत कॉलेजचे हजारोहून अधिक विद्यार्थी हे नामांकित कंपनीमध्ये कॉलेजतर्फे झालेल्या कॅम्पस प्लेसमेंट्समधून निवड झालेली आहे. तसेच विद्यार्थ्यांची खेळाडू वृत्ती दाखवण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय पातळीवर त्यांना खेळण्यास प्रवृत्त करत असतो आणि MSBTच्या मार्फत होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना पाठवत असतो. तसेच हे विद्यार्थी दुसऱ्या महाविद्यालयामध्ये सुद्धा जातात आणि त्या ठिकाणी जाऊन पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन ह्याच्या अशा विविध टेक्निकल स्पर्धेमध्ये भाग घेत असतात व बक्षिसी प्राप्त करत असतात. आमची JSPM संस्था ही सामाजिक कार्यालयामध्ये सदैव कार्यरत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती ही बिकट असते अशा विद्यार्थ्यांना संस्था दरवर्षी विविध प्रकारच्या
संस्थेच्या स्कॉलरशिप शिष्यवृत्ती योजनेमार्फत सहकार्य करत असते। दरवर्षी आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही इंडस्ट्रियल व्हिजिटला पाठवत असतो। प्रत्येक विभागामधून दरवर्षी कमीत कमी 3 इंडस्ट्रियल व्हिजिट्सला विद्यार्थी हे जात असतात। मग त्याच्यामध्ये सर्व डिपार्टमेंटचे विद्यार्थी, जसं L&T कंपनी असेल, दूध ट्रान्समिशन, अशा विविध कंपन्यांमध्ये विद्यार्थी हे इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी जात असतात। तसेच संस्थेचे सचिवा सौ प्रतिभाताई पाटील कवेकर मॅडम, शैक्षणिक समन्वयक श्री नीलकंठराव पवार साहेब, समन्वयक श्री विनोद जाधव सर, तसेच मी प्राचार्य डॉक्टर लक्ष्मीकांत गौड आपणास विनंती करतो की आपण आजच आमच्या महाविद्यालयास भेट द्या व आपला प्रवेश निश्चित करावा असे मी आवर्जून आवाहन करतो। धन्यवाद।